रसिक हो नमस्कार. राधा आणि श्रीकृष्ण यांचं प्रेम सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. अनय ही कविता अरुणा ढेरे यांची असून त्यांनी यामध्ये राधेचा पती अनयचा अर्थ तसं पाहिलं तर श्रीकृष्ण असाच होतो, परंतु राधेच्या पतीचं नाव होतं अनय. त्याच्या मनामध्ये काय होतं, काय वाटत होतं त्याला, किंवा त्यांनी तिला किती माफ केलं, किती छान समजून घेतलं, हे या कवितेतून आपल्याला उमजून येतं. कारण आपल्या पत्नीचं दुसऱ्या कोणातरी पुरुषावर प्रेम आहे ही भावनाच खूप म्हणजे क्लेशकारक आहे. परंतु अनयने ती गोष्ट खूप समजून घेतली आणि तिला म्हणजे सावरून घेतलं. हे कवयित्रीने राधेला समजावण्याच्या सुरामध्ये म्हटलेलं आहे. अतिशय सुंदर अशी मनाला भावणारी मार्मिक शब्दरचना आहे. अतिशय म्हणजे जाणीवेला हलवणारी ही कविता आहे. ऐकूयात अतिशय सुंदर अशी ही कविता. अनय. नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात. नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात. मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती. मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती. हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून. कारण श्रीकृष्णाची ओढ हिला आहे हे त्याला माहीत होतं. तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला घेता न येणारी. तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला घेता न येणारी. ओळखून होता तो आतून आतून खोल मनातून. त्याला सगळं माहीत होतं. तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे. तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे. आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंद कळणारे. आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंद कळणारे. धुंद मंदिर निळे तळे. धुंद मंदिर निळे तळे. म्हणजे श्रीकृष्णाच्या राधेच्या मनात श्रीकृष्णाविषयीचं जे प्रेम आहे हे अनयला माहीत होतं, तरीसुद्धा त्यानं तिच्या भावना दुखावल्या नाहीत. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावले. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावले. घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता. घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता. काठोकाठ भरून होता तो नुसता तुझ्या आसपास वावरण्याने. काठोकाठ भरून होता तो नुसता तुझ्या आसपास वावरण्याने. पाहिलं तुला त्याने उंच बेभान उसळताना. पाहिले त्याने तुला उंच बेभान उसळताना. रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना. रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना. मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी पिसावताना रसावताना अकंठ घेताना. मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी अकंठ घेताना पिसावताना रसावताना. अस्तित्वाचा कण न कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना. अस्तित्वाचा कण न कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची. दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची. दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची. कारण श्रीकृष्ण निघून गेला परत अक्रूरासोबत, कारण त्याला कर्तव्यपूर्ती करायची होती आणि राधा खूप दुखावली होती हे त्याला कळलं होतं. कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची. कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची. तू हरली नाहीस हे त्याला कळलं. तू हरली नाहीस हे त्याला कळलं. पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं. पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत. पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत. पाठ फिरवून नाही उणी करत. पाठ फिरवून नाही उणी करत. घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो. घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो. आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठी आपल्या काळजाचं घर करतो. राधे पुरुष असाही असतो. राधे पुरुष असाही असतो. अतिशय सुंदर अशी